गेटो है. हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस एअरपोर्टला आणि माझ्याबरोबर आहे ज्ञानदा. ज्ञानदाची आई पण आहे, बाबा पण आहेत आणि आम्ही सगळे टप्पे पार केले. म्हणजे काय काय म्हणतात त्याला, चेकिंग झालेलं आहे, इमिग्रेशन झालेलं आहे आणि आम्हाला लगेज आम्ही पाठवलेलं आहे. ह्या बॅग्स चेक झालेले आहेत, नम्याचं जॅकेट, नम्याचे शूज सगळे चेकिंग झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे. सो आम्ही चाललो केरला ट्रिप आमची आहे आणि या ट्रिपमध्ये आम्ही धम्माल करणार आहोत, ब्लॉग्स करणार आहोत आणि आम्ही दोघी पहिल्यांदा एकत्र चाललो आहे, ते पण फॅमिली, ज्ञानदाची फॅमिली आहे ॲक्च्युली. आणि खूप असं रँडमली अचानक ठरलेलं आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे. दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स विथ ज्ञानदा. हा नमा नाही, मुळातच फ्लाईटचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे नमाचा. सो वी आर एक्सायटेड. आणि खास मस्त छान, माझं लगेच जास्त आहे त्यांच्यापेक्षा, पण मी छान मस्त तयारी करून आली आहे, प्रिपरेशन. आणि छान मस्त काय काय करायचं आहे ह्याच्यासाठी पण खूप प्रिपरेशन केलं आहे. मी माझ्या फोनमधली मेमरीसुद्धा, म्हणजे डेटा काढला आहे अर्धा, माझ्या पण फोनमधला काढला आहे, जेणेकरून आम्हाला खूप जितके फोटोज, व्हिडिओज, रील करता येतील तेवढ्या आम्ही करणार आहोत. कारण की ते लोकेशनच इतके छान आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप प्लॅन मस्त केलेले आहेत आणि तुम्हाला ब्लॉग आणि व्हिडिओज, आमचे रील बघताना खूप मजा येईल. तर या पूर्ण मंथमध्ये आमच्याकडे खूप कॉन्टेंट आहे, तुम्हाला बघताना ऑफकोर्स मजा येणार. तर आता एंट्री नाही घेता आली कारण की म्हणजे पटापट सगळ्या गोष्टी झाल्या बऱ्यापैकी. सो म्हणून आम्ही विचार केला, कारण सगळं झाल्यानंतर आम्ही ब्लॉग स्टार्ट करणार आहोत. सो आमची जर्नी आता केरलाची इथून स्टार्ट होती आहे. आम्ही प्लेननी जाणार आहोत, मज्जा करणार आहोत. आणि आम्ही आत्ताचे किती वाजले, आमची 5ची फ्लाईट आहे. आम्ही म्हणजे ज्ञानदा पोचली 12 वाजता, मी पोचले 5पर्यंत मी एअरपोर्टला पोचले. आम्ही मस्त खाल्लं, कॉफी घेतली आहे आणि आता आम्ही सगळं करून छान वेट करतो. काका हाय, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, आता आम्ही आनंदाचं उदाहरण आलेलं आहे. थोडक्यात सांगायचं अतिशय चांगली ट्रिप होईल आमची, खात्री आहे मला. कारण चांगल्या लोक आलेली आहेत आमच्याबरोबर. ओह माय गॉड. आणि काय होणार आहे आता माहीत नाही आहे, तरी पण अपेक्षा करायला काय हरकत नाही. चांगलंच दिवस जातील माझे, आता 7-8 दिवस आनंदात जातील. धमाल करूया, धमाल करू. काकांनी 1 मिलियन रील रीच केलेला आहे, तसंच आम्ही. हिच्यामुळे नाही काका, तुमच्यामुळे. तेव्हा देव करू आणि या मुलीपासून मला वाचवू. नाही, आता 2 मुली आल्यात, आता तुम्हाला मिलियन 2 मुली आहेत, त्यामुळे काय माझं खरं नाही. आम्ही काकांबरोबर आम्ही खूप रील करणार होतो. मला कळलं तुम्ही छान डान्स करतो, तर आपण रील करा. ठीक है, क्या हरकत नहीं, डांस करो. माहौल बन जाएगा तो डांस के कुछ भी करेंगे. सगळ्यात एक्साइटेड पर्सन इथे बसलाय. आल्यापासून बघते त्या हसतातच आहेत, म्हणजे जी एक स्माइल असते ना ती काकींच्या चेहऱ्यावर कंटिन्यू आहे. मला असं वाटतं की आठवड्यावर तरी काकींचे हसून एनिवेज, आता खूप प्रवास करायचा आहे, खूप काही गोष्टी आहेत. सो भेटूयात आपण, तो पण स्टे ट्यून. काकी बाय करा, बाय. हे काय इकडे जायचं, या बाजूला. खूप सुंदर आहे, पण महाग पण तेवढंच असणार ना. या म्हणजे काय, ऑफकोर्स. काय तुझं कम हल्दीराम्स बघ. ते आमच्या किराणा मालाच्या दुकानात पण मिळतं. एअरपोर्ट हल्दीराम गेल्यात काय अर्थ आहे? काहीच नाही आता. चला किती गेले पुढे.
बाबा काही थांबत नसतात आज. खूप चालावं लागतंय म्हणजे पाय आपले दुखवणे. एअरपोर्टवरती ते पूर्ण होतं. आई आणि लेकीचं गप्पा गोष्टी चालल्यात. आमचे बाबा पुढे गेलेले आहेत आणि ते आम्हाला डिरेक्शन देतात. इथून चला, इथून चला. मस्त हात मागे पकडून आपले आपले चाललेत. ह्यांच्या दोघींचं काहीतरी वेगळं चाललं आणि मी प्लेन बघायचं. प्लेन 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 टेरेडॅन. छान ना. शेवटी एंड आला आपला. कळेल कळेल काकू, वेळ आल्यावर सगळं कळेल. एस्केलेटरने खाली आलो. एस्केलेटरने खाली आले मोठे 2 TV होते ज्याच्यावरती दिसत होतं. मी नाही पाहिलं. मग आम्ही पाहिलं डिस्कशन. नाही माझं म्हणणं काय आहे तर ज्ञानदाच्या बाबांनी माझ्यासाठी कॉफी, त्यांच्यासाठी कॉफी घेतली आणि ज्ञानदांनी कॉफी चहा काही घेतलं नाही पण कप घेतलाय कारण आम्ही रील गेलोय. आणि हे लोकेशन आम्ही याच्यासाठी घेतलं कारण की ज्ञानदाच्या आईचं म्हणणं होतं ते बॅकग्राऊंड अगं हे खरी पान आहे. नाही हो नाही चॅलेंज हाटलं ग मी हाटलं का. तिचं म्हणणं खोटी पान आहेत अशी. अरे मग साधं काम नाही हे. एअरपोर्ट हे बाई करोडोचा बट इन्व्हेस्ट केला आहे. खरी पान आहेत ती. आणि आईला बेसिकली ही बॅकग्राऊंड आवडली आणि तिचं असं म्हणणं होतं की अरे इथे करा ना शूट. तेवढ्यासाठी आम्ही रील शोधला इथे शूट केलं आणि आता ब्लॉगचा पण एक शॉट इथे शूट करतोय. त्यांना असं बरं वाटलं पाहिजे. पोरीने आमचं ऐकलं दादा. आम्ही आता वेटिंग करतोय. आता वाजलेत 4 3 अजून 2 तास आहेत. काय करायचं. मजा नाही खावानं पिवानं मजा नाही. तर आम्ही ट्रीज दिखतो है, गाड्या दिखता है. रिफ्लेक्शन पण दिखतो का ग बाई. तर नाही मीला दिसतं फोटो ना. रिफ्लेक्शन नाही पाहिजे. ते रिफ्लेक्शन नसतं ना तर बाहेरच्यांना पण अंदरचा दिखला असता कोण आला आहे कोण केला आहे. मीला काय प्रॉब्लेम नाही पण मीला चालतो. देख बाई मिनीला देख असं मला इथे अशी ना काय म्हणतात ह्याला झुंबरच म्हणतात ना. हां ना. हो झुंबरच म्हणतात काहीतरी. पण हे जे लाईट्स आहेत इतके सुंदर आहेत ना. कमळ आहेत आणि खूप मस्त आहेत. तर आम्हाला पर्सनली असं वाटलं अरे हो की ॲडजस्टमेंट आहे ट्रायपॉड गाईज प्लीज. हां तर आम्हाला असं वाटतं की ते रिमोट कंट्रोलवरती आहेत कारण की काही कमळ असे उमललेले आहेत. काही कमळ असे काय म्हणतात कळीसारखे आहेत. आईने काहीतरी पाडलं बॅग पडली. हां तर पण मला नाही वाटत ते. अगं रिमोट ऑपरेट करायला कोण असेल ना माहिती. फोटो ते असतं बटनवर. ओके ठीक आहे काय हरकत नाही. आता आमच्याकडे 2 तास आहेत त्याच्यामुळे आमचं निरीक्षण काम चालू झालेलं आहे. आम्ही आता इथे प्रत्येक गोष्टी निरीक्षण करणार आहे. हां नको ते निरीक्षण कर. तर आमचं आता रिफ्लेक्शनवर झालेलं आहे निरीक्षण. झुंबरवर झालेलं आहे. आता कमळ हां कमळावर झालेलं आहे. त्याच्यावर माहीत नाही आता काय. आता बघू अजून फिरू. तोपर्यंत कचऱ्याच्या डब्यात टाकूयात आपले कप इथे आहे. या चला फिरूयात.
बंद कर. अरे इसको ये भाई है क्या है रे तू मैं DOP है ये ना आजकल का यूट्यूबर. अरे यार देखो क्या चल रहा है देखो. आम्ही जाणार आहोत इथून. हां हे तिच्या बाबांनी सांगितलं की हे घेतलं का. 4 वाजून गेलेत आणि आम्हाला ना 4 वाजता फोन आला की तुमचं फ्लाईट आता आलेलं आहे. फ्लाईट निघायच्या 1 तास आधी गेट ओपन होणार आहे आणि फ्लाईट निघायच्या 20 मिनटं आधी गेट बंद होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला पोचायचं आहे आणि आत बसायचं आहे. तुमच्या सीट ज्या आहेत त्यावर तुम्ही बसायचं आहे. असं सगळं इन्फॉर्मेशन सांगायला आम्हाला कॉल आला होता. आता इथे पण खूप गर्दी झाली आहे. म्हणजे जी जागा पूर्ण खाली होती ती आता भरली आहे लोकांनी. त्यांच्या फ्लाईटच्या टायमाला सगळे लोक आलेली आहेत. आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात. हे ज्ञानदाचे बाबा इथे उभे आहेत. निरीक्षण चाललं आहे त्यांचं. आणि ज्ञानदा आणि तिची आई तिचे बाबा काय करतात ते बघते. चर्चा चालली आहे बघा. गर्दी बघू शकता खूप झाली आहे. प्रकारे 1 तास राहिले आता. झोप खूप येते पण एक्साइटमेंट खूप आहे. तर लेट्स सी. फायनली आम्ही आता आत चाललोय. फायनली येस. अथक प्रतीक्षेनंतर. ज्ञानदा आणि तिची आई येत आहेत आतमध्ये. आम्ही आलो. ज्ञानदा विंडो सीट मिळाली तुला. तुला पण मला पण. फायनली आम्ही प्लेनमध्ये बसलो. मला आणि ज्ञानदाला विंडो सीट मिळालेली आहे आणि आई बाबा आणि ज्ञानदा पुढे बसलेत. मी मागे आहे पण लकीली मला विंडो सीट आहे त्याची मला मिळाली आहे. तर आता सगळेजण बसत आहेत. चालली एक साईड आता उडताना जी काय मजा येणार आहे. सो ठीक आहे बघू कसं काय ते. आता फोन फ्लाईट मोडवर टाकायला लागेल. इन्स्ट्रक्शन देतील ते. बट लेट्स सी. टाइम लॅप्स कर. टाइम लॅप्स. ज्ञानदा फायनली आम्ही पोहोचलो. खूप मजा आली. हां आता आम्ही उतरल्यावर आम्ही बाकीचा व्हिडिओ काढतो. आता पहिले बाहेर निघतो. माझं लगेज मला मिळालेलं आहे. माझ्या 2 बॅग्स होत्या आणि आता ज्ञानदाचे वाटतं सामान 1 बॅग मिळाली. अजून चाललं आहे. असं वेळ लागतो. झोप झालेली नाही आहे पण एनर्जी लेवल आहे खूप जास्त. आणखी फिरायचं आहे. मज्जा करायची आहे. दॅट्स वाय. ज्ञानूची 1 बॅग मिळाली. आत्ताशी 1 मिळाली. अजून 1 आहे.
बाहेर गेल्यावर बोलूया. खरंच खूप झोप आली आहे. आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो, आता गाडीत बसलो आणि आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये. आता हॉटेलवर चाललो, फ्रेश होणार आणि मग नंतर निघू. पण आमची कोणाची झोप का की तुम्हाला झोप आली? झोप आली, झोप उडाली. झोप उडाली. पण आम्ही सलग जागे होतो. थोडंसं मला झोप लागली होती नंतर, जेव्हा प्लेन थांबल्यानंतर. ज्ञानदा अगदी शेवटपर्यंत जागी झोपली होती. तिथे झोपेचा फोटो दाखव. झोपली होती थोडीशी. मग सेम पेज, मी पण थोडीशी झोपलेली. ठीक आहे, तेवढं चालतं. तुम्ही झोपलेला? म्हणजे आम्ही थोडी सेकंड झोप घेतलेली आहे. आमची रात्रभर काय पूर्ण झोप झालेली नाही आहे. त्यामुळे दिवसभर जेव्हा कुठे आम्हाला ब्रेक मिळेल आम्ही डुलकी मारणार. ठीक आहे, तर आता बघू पुढचा प्रवास कसा तो. स्टे ट्यून. तिचं म्हणणं मोरासारखा वाटतो. चहा प्यायला खाली उतरली ज्ञानदा आणि बाबा. काही ऐकू येत नाही, काचा बंद आहेत. नाही आले बाहेर. ज्ञानदाचं म्हणणं काय होतं? हवा अच्छी है. हे तिचं म्हणणं होतं. इकडचा स्पेशल चहा आज कप बघ एवढे मोठे. देसी चाय. दिस इज देसी चाय. दे ना, मला नको आहे. आय डोंट वॉन्ट. ठीक है, पी लेगी. हमारे अप्पा पियेंगे. नहीं, अप्पा के लिए दो कप मंगाए. ज्ञानदाचं रिसर्च चाललंय. ह्याला शॅम्पू काहीतरी म्हणतात. इट्स अ व्हेरी गुड हेअर क्लिन्झर. खरं तर जाताना रोपटं घेऊन जाऊ. आणि तिकडं आलं नाही महाराष्ट्रात. अरे ऐसा कैसा नहीं, हमारा महाराष्ट्र आ जाएगा, किधर भी झेल लगा. वो मर जाएगा ना, नहीं तो वो देश. चलो, आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलोय. कुकुलं बाळा बघा झोपलंय. आधी इथे इकडच्या खांद्यावर झोपून झालं, आता आईच्या खांद्यावर झोपलंय. आणि आमचे बाबा केळ्याचे वेफर इकडचे स्पेशल घेण्यासाठी उतरले. हे बघा, बार्गेनिंग पण चाललंय. ऍक्च्युली आम्ही हॉटेलवर नाही थांबलेलो, आम्ही ज्या ट्रॅव्हल कंपनी थ्रू जातोय. ये क्या है? टपियोका. टपियोका. लंबा होता है. पपई. कप्पा बोलते हैं अपन यहाँ पे. पप्पा. पपई वेफर. पर लगता नहीं है, पर वो अपना आलू जैसे लगता है. अगर रताळ आहे. हाँ, रताळ. पप्पाही बोलला तो. हाँ, रताळ. ऐका ना, हो बॅगेत जागा नाहीये जास्त, घेऊ नका. देतात. बाबांचं म्हणणे बॅग देतात आपल्याला. ज्ञानदाचं जास्त काही सामानाचं वजन नाही, त्याच्यामुळे तिच्या सामानात ऍडजस्ट होऊन जाईल जाताना. आम्ही खूप टाइम स्पेंड केला हॉटेलमध्ये. गेलो, आराम केला. गेल्या आम्ही झोपलो. खूप झोप आलेली.
मग काकीने आम्हाला उठवलं, मग आम्ही आंघोळ केली, फ्रेश झालो, रेडी झालो आणि आता आम्ही निघालो. आता आमची खरी ट्रिप स्टार्ट होती आहे. सो लेट्स स्टार्ट. आम्ही जेवायला थांबलोय. हॉटेलचं नाव आहे आर्याज आणि थाळी सिस्टम काहीतरी आहे. अशी खीर, त्यांच्या पद्धतीचं वरण आणि बरंच काही काही. भात नसते ना, भात तुम्ही नाही ट्राय केला. ॲक्च्युली हा खूप मऊ आहे. मी पहिले साधा भात घेतलेला. इकडचा जो त्यांचा ब्राऊन राईस आहे ना, खूप मस्त आहे. टोमॅटोची चटणी आहे, खीर आहे, दही आहे, त्यांच्या पद्धतीचं वरण आहे आणि 2 प्रकारच्या भाज्या. नाही, आमचं जेवण झालं, आम्ही आता निघालोय. पण जेवण खूप सुंदर होतं. तर आपण आईंना विचारूया, आई तुमचं काय म्हणणं आहे? कशा पद्धती जेवण आपण जेवलो. ओनली राईस. ओनली राईस आणि खाता खाता आईला घामाला की इतका राईस कसा खायचा. पण आता 7 दिवस तुला फक्त भातच खायचा. इडली वगैरे. हम लोग घर पे ज्यादा राइस नहीं खाता होगा. हाँ, चपाती भाकरी. हम लोग चपाती भाकरी खाता है. इधर चावल ना. पण ब्राऊन राईस खूप भारी होता. हो है ना. मी नाही टेस्ट केला. नाही, तो उलट आपण तो घ्यायला पाहिजे होता. मी आणि बाबांनी ब्राऊन राईसच खाल्ला केरला. आईने आणि मी आपला साधा पांढरा राईस घेतला. पण नंतर बघून थोडंसं वाटलं ह्यांना बघून की आपण घ्यावं. मग त्या दादांनी पण फोर्स केला, घ्या भात घ्या. मग खाल्ला. पण मला आवडला ब्राऊन राईस. आता मग आपण जेव्हा कधी ब्राऊन राईस खाणार. डन. यही करना है 7 दिन. भात ही भात खाना है. 4 किलो वजन बढ़ा के जाना. क्या जुड़ गया. आता आहेच कुठे. आता आपण कुठे चाललो. आता आपण चाललोय चायनीज फिशिंग नेट आणि काही बोटिंग एक्सपिरियन्सेस घ्यायला कोचीन मध्ये. त्याच्यानंतर आपण एक फोर्ट बघणार आहोत, कोचीन फोर्ट. आज असं टुरिस्टी डे आहे आज आपलं. इथे ना घरं खूप सुंदर आहेत. इंडिव्हिज्युअली ज्यांची घरं आहेत ना, त्यांनी खूप सुंदर म्हणजे खूप छान ठेवली आहेत आणि मस्त इंटिरियर, बाहेरून छान डिझाईन पॅटर्न खूप सुंदर आहे. विथ एरिया छान आहे त्यांचा मोठा आणि प्रत्येकाच्या दारात झाड केळाची झाडं, जास्वंद आहे. जास्वंद सगळीकडे आहे. चिक्कूची झाडं आहेत. चिक्कू दिसला तुला? हो तर बाई मला नाही दिसलं चिक्कू. मला जास्वंद फक्त मागेच होतं. जास्वंद तर आहे. चला, गप्पा गोष्टी तर होत राहतील. आता आपण भेटूया लोकेशनला. आम्ही उतरलोय लोकेशनला आणि रेडी झाली आम्ही आता इथून इथे अशा छान बोटी आहेत. अशा बोटीमध्ये आम्ही बसणार आणि लेट्स गो. आम्हाला इथे आमचे फॅन भेटले, त्यांच्याबरोबर आम्ही फोटोज काढले आणि इकडे 2 प्रकारच्या बोट्स आहेत. त्याच्यामधले आम्ही स्पीड बोटमध्ये जाणार आहे आणि आम्ही बॅक वॉटर इकडे ते म्हणतात. समुद्राचं पाणी इथे येतं, त्याला ते बॅक वॉटर असं इथे नाव आहे. त्या पाण्यामध्ये ते मस्त जंगल सफारी करवतात. तिकडे छान छान बर्ड्स आणि
नारळ पाणी सुद्धा प्यायला थांबवतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपण पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला हळूहळू कळेल. आणि इन्स्ट्रक्शन्स देतात हे, पैसे पण लगेच घेतात. तुम्ही जर इथे कधी आलात तर आम्ही जसं चाललो आहे स्पीड बोटनी जायचो छोट्या, त्याचे रेट कमी आहे आणि फटाफट जाते. पाणं पण गा काकू आहेत. गा की लोटस में तुम इधर रहने वाले नहीं, सीट वाटर में रहने वाले हैं, लेकिन बारिश का पानी के साथ अगर आ गया ये साल्टी वाटर 2 हफ्ता के अंदर जल जाएगा, नीचे जाएगा. ओके बैठिए. चलो बैठते हैं. निघालो. पिक्चर आहे. Look at this cormorant, black one. This is like a duck. Look at it. But the seeing this bird in other countries, they shoot out because one bird eating minimum 3 to 5 kg fishes. ओके. So there's a saliva like acid, suddenly makes the food item. During the corona time, lot of people lost the job. The government gives a loan for the self-employment. There are different cages, different fishes. ओके. Here, sea fish and lake fish also available. आम्ही नारळ पाणी प्यायला उतरतोय. खूप छान त्यांची काय म्हणतात कन्सेप्ट मस्त आहे. आय शो यू. भारी आहे. या. असं छान नारळ पाणी दिलंय. आई बाबांना नकोय. केरलाला आल्यावर काय आता बघायचं. आम्ही खूप भात खाल्ला आणि इथे आल्यानंतर इतका भात, बापरे. हा राईट. हा हो ईगल हो everywhere eagle. It's a female one, fully grown. Or meat inside direct. Red one commonly get. I saw a 1K crab. And लाला तो small one. Big one not coming on the top. Now this one comes for eating the small gems and insects. Look at this, this comes. तेव्हा तिथं पण आहे. It's not coming on set. Not everyone. आम्ही पडू खाली पाण्यात. Also ready to climb? Huh? Climb? No. Come there, no problem. Very strong there. ज्ञानदा स्टंट करते. तिकडे कसा ना तुम्ही असं कलकी एका साईडला. खेकड्याचं पिल्लू आहे बाहेर. जाऊ का नाना तुला ठेवून इकडे. खेकडा वर आला तर ज्ञानदा. तिकडे वर कसला येतंय.
आहा फोटोशूट चाललंय बाई वरती बसून. फोटो शूटिंग. दोन माकडीने बसलेले आहेत. आम्ही माकडासारख्या झाडावर चढलो. ज्ञानदा उतरती अजून. खूप मजा आली. काकी आम्हाला 2 माकडीन बोलले. पण ह्याचे हे रूट्स इतके मजबूत आहेत ना. झाड कशाचं आहे पण? विच ट्री? विच Mangrove. मँग्रूव्ह. या इट्स अ मँग्रूव्ह ट्री. Mangrove. ओके नाईस इन्फॉर्मेशन. कसं वाटलं ज्ञानदा? लेट्स गो. कशी होती बघ त्याची मान आहे. मोठा बर्ड आहे. तुमच्या बाबांनाच आठवलं की आता आम्ही गाडी चालवायला पाहिजे म्हणून. It's an accelerator. Slowly accelerate. You want go left, then right. Go right, then left. Opposite. And no brakes. आलं त्यांना. जम्या. जम्या बाई जम्या. येते ती. हे बघ. हे बघा ब्लॉगमध्ये आहात तुम्ही. अख्ख्या जगाला बघ. आता जग बघेल तुम्हाला. रामात दिसतं का मी बोट चालवली. दादा आम्हाला फिशिंग करतायत ना ते Different. दाखवायला नेते. आणि त्यांनी खूप इन्फॉर्मेशन आम्हाला आतापर्यंत दिली इकडच्या सगळ्याच गोष्टीची. त्याची फिशिंग करतायत. ചോദിച്ചോട്ടെ സംഭവിക്കില്ലെന്ന് അറിയില്ല. നോക്കട്ടെ. ആണുങ്ങൾ മാത്രമല്ലേ കുഴപ്പമില്ലായിരുന്നു. ഇല്ല ഇല്ല. शंभरती. There's only one gate. Oh, very nice. വെള്ളമുണ്ട്. കുടിക്കാനാണോ? आम्ही जमिनीवर लँड झालो. ज्ञानाला टप्पावर पुढे बसली होती. आणि त्यांनी खूप माहिती दिली. खूप छान मजा केली. आता बाबा चाललेले बाबा झोपले होते. बाबा तुम्ही झोपला होता? बाबा प्लीज खोटं नका बोलू. मी मस्त झोपल्या होत्या. म्हणून पण त्यांनी ते चालवायला लागले तर झोप यायला लागली म्हणून. आम्ही इकडच्या म्युझियम मध्ये आलोय. खूप भारी आहे. हँगिंग
ते पण. पत्ती किती घालून बसेल. दिस इज वुड. खूप जुनं आहे ना. डू नॉट टच. एसी आहे हा. मातीचं आहे, केवढं मोठं आहे. पॉइजन टेस्टिंग निजाम फॅमिली कलेक्शन 1600 मधलं आहे. Hi Minna. Hi.
आम्ही म्युझियममध्ये जाऊन आलो आणि त्याच्या शेजारीच एक छोटंसं कॅफे आहे. तिथे आम्ही चहा घेतला आणि ज्ञानदानी केळ्याची भजी खाल्ली. You all Pushpa people, including my mother, तुझ्याकडनं मला खूप होप्स होते कारण ते थोडंसं जर तू खाशील म्हणून. तू पण खाल्लं नाही. वेगळं दुःख आहे. तिचं म्हणणं की आईने पण तिच्याबरोबर ती केळ्याची भजी काय खावी, ती मला तिच्या आईला आवडली नाही. तिचं असं म्हणणं खावं. हे एक्झॅक्टली शेजारीचं म्युझियम. तिथे नक्की व्हिजिट करा. ऑसम प्लेस आहे. तुम्ही जगातल्या इथे सगळ्या वस्तू बघितल्यासारखं तुम्हाला फील होईल. एकदम अँटिक पीस आहे त्याच्यामध्ये आणि खूप जुने पीस आहेत. सो नक्की जा. ते बाहेरून असं दिसतं. That is something in bottle green. मी ह्याच्यामध्ये घेतली आहे ही साडी. For these kind of sarees, if you go with something like a contrast color, red the same border, like a bottle green looks really fantastic in that one. Those ones. And is that a blue? Which one? This one. And that one is like bottle green only. Actually, the authentic traditional color will be something like maroon or bottle green. That complements the traditional saree. Otherwise, if it comes in the other color. ही वरची केवढ्याची आहे? ही नाही का? ही नाही ती खालची. Copper one. हा मी छान साड्या घेतल्या आणि इथे एक माणूस मला भेटला. त्यांनी ज्वेलरी दाखवली. मस्त होती पण महाग पण होती. मग आम्ही विचार केला एक ज्वेलरी किती वेळ घालणार, किती दिवस घालणार, म्हणून नाही घेतली. तर आता आम्ही इकडच्या बीचवर आलो. या बीचचं नाव काय आहे? आईंना पण माहिती. वी डोंट नो बट वी आर एन्जॉईंग. सर्दी झालेली आहे थोडीशी. नाक बसलेलं आहे. ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे आणि फिरण्यासारख्या खूप जागा आहेत. केरला एक्सप्लोअर करायला मला खूप म्हणजे मी फर्स्ट डेच आहे पण मी खूप एक्सायटेड आहे. बऱ्याच अशा गोष्टी एका दिवसामध्ये बघायला मिळाल्या आणि मज्जा येते. आता आम्ही बीचवर आलो आहे. Turtle here. Hey buddy. अरे बीच छान आहे पण केसाचा अवतार झालेला आहे. जास्त काही जाण्यासारखं नाही. एंडिंगला खूप कचरा आलाय आणि आम्ही शूज घातले त्याच्यामुळे आम्ही पाय घाण नाही करू शकत. तर मला असं वाटतं आपण इथून जाऊया साध्या रस्त्यातनं. चलो. हे बघ केस बघ. बीच. हे बीच जवळचं मार्केट आहे.
पण हे छोटंसंच आहे, इथे अँटिक पीसेस मिळतात. मज्जा. आडा मागवला आम्ही, आडा. तर लवकर काढा. मोठे स्टील से बना हुआ है. ये सादकरा, हाँ कोकोनट, पाइनएप्पल उसमें ऐड होता है, कभी कभी बनाना. कॉम्बिनेशन नाही कळलं. शुगर आडा आहे, आडा. आम्ही फिरून आलो, हॉटेलवर गेलो आणि मेल्यासारखे झोपलो. तसेच उठून फ्रेश होऊन इथे आलोय. या हॉटेलचं नाव काय आहे बाबा? आडा. या हॉटेलचं नाव अभिराज. अभिराज. आमच्या हॉटेलजवळच अनुग्रह नाही, अनुग्रह. पक्का आता आपण खायचा अनुग्रह घेतलेला आहे म्हणून मी नाव वेगळं म्हटलं. बाबांचं खायचा अनुग्रह. आम्ही खायचा अनुग्रह घेतलेला आहे म्हणून अनुग्रह नाव मी सांगितलं नाही. मी अभिराज म्हणालो. ते हरकत नाही, अनुग्रह दोन्ही फिक्स. नावात छान आहे. अनुग्रह फिक्स ना. फिक्स. ओके, नो विषय. अनुग्रह या हॉटेलचं नाव आहे. आणि आम्ही आपण काय ऑर्डर केले? ती आडीपोळी मसाला नाही, घी पोळी मसाला. हां, घी पोळी मसाला डोसा आणि बटर रोस्ट मसाला डोसा. नाही, साधा डोसा म्हणजे बटर डोसा. आणि हे त्यांनी आम्हाला चिटकवलं. ट्राय करून ज्ञानंदाला आवडलेलं दिसते. मला आवडलं. तिला गोड आवडलं. खूप गोड नाही आहे ते, असं ठीक आहे. नाही गोड म्हणजे ठीक आहे, त्यामुळे मला आवडलं. आलेला आहे. चटणी सांबार प्रचंड दिलेली आहे. बटर डोसा. हां, संपूया ना. आम्ही घरी आलो, फ्रेश झालो आणि खूप दमलोय. म्हणजे तुम्हाला डोळ्यात दिसते, ज्ञानंदाच्या डोळ्यात तर पार दिसते बघा. तर आम्हाला बाबांनी सांगितलंय 7:30ला रेडी होऊन तुम्ही बाहेर खाली पाहिजे, नाश्ता करायचा आहे आणि 8:30पर्यंत आम्हाला निघायचं आहे. आम्हाला उठून आमचं सगळं सामान वगैरे आवरून आम्ही उद्या जाणार आहोत मुन्नारला. उद्या रात्री पोहोचणार आपण मुन्नारला. ॲक्च्युली मुन्नारला जाताना जे ऑन द वे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण बघणार आहोत, कव्हर करणार आहोत. म्हणजे टी प्लांटेशन्स बघणार आहोत, स्पाइस गार्डन बघणार आहोत, काही वॉटरफॉल्स आहेत ते बघणार आहोत आणि साधारण काय असेल जे हां. पण आज आम्ही जरा जास्तच थकलोय, त्यामुळे झोपलो की असे एवढे झोपतोय. मी तर मेल्यासारखी झोपलेलो. हिने जेव्हा मला संध्याकाळी हाक मारली तेव्हा मी झोपेतनं उठून गेलेले. मी फ्रेश पण नव्हते झाले.
पण आता आणि आम्ही आज इतकं जेवलो आहे ना, माझं पोट तर खूप टाईट झालं. पण ठीक आहे, मज्जा केली आहे आम्ही. शॉपिंग पण केली, साड्या घेतल्यात छान सुंदर. आणि आता आम्ही जेव्हा मंदिरात जाणार होतो तिकडच्या, तेव्हा आम्ही साडी नेसणार. तशी मी घरून माझी, तू पण आणली होती. हां, आम्ही आमच्या साड्या घेऊन आलेलो इथे नेसण्यासाठी. पण जर आम्हाला पॉसिबल झालं बघू, नेसू नवीन साड्या. तर आजचा आपला हा व्लॉग होता कोचीचा, कोचीनचा. तर आता मी असेच आम्ही 5-7 दिवस जे काय आहोत इथे, मग मी प्रत्येक दिवसाचा एक व्लॉग बनवणार आहे. तर प्रत्येक ठिकाण एक्सप्लोअर करता येईल, कारण की एका दिवसामध्ये एका अर्ध्या 1 तासाच्या व्हिडिओमध्ये तर एवढं एक्सप्लोअर नाही करता येणार. म्हणून आम्ही रोज एक व्लॉग करणार, रील पण आम्ही करणार आणि फोटोज पण खूप काढणार, सेल्फी पण करणार, सब करणार आहे. तर आमचे व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे आवडला असेल आणि कसं वाटतंय कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि बाकी काही नाही. गुड नाईट. भेटू उद्या सकाळी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.